आज मी तुम्हाला खानदेशमध्ये प्रत्येक घरात केली जाणारी चिवळीच्या भाजीची फुनक्यांची रेसिपी सोबतच मस्त अशी मसालेदार कढी कशी करायची ते दाखवणार आहे। हे चिवळीच्या भाजीचे फुनके करायला अगदी सोपे आहेत। कढी सुद्धा अगदी मस्त मसालेदार पद्धतीने त्याला फोडणी कशी द्यायची ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यापूर्वी श्री स्वामी समर्थ। फुनके करण्यासाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ लागणार आहे। हरभऱ्याची डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेली होती। डाळ रात्रभर भिजल्यानंतर तिला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये वाटत असताना जास्त बारीकही वाटायची नाही आणि एकदम जाडसरही वाटायची नाही, थोडी दरदरीच वाटायची आहे। त्यानंतर चिवळची भाजी घ्यायची आहे। भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर तिला निवडून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची। बघा, डाळ माझी ही मिक्सर मधून संपूर्ण काढून झालेली आहे। अशाच प्रकारची आपल्याला डाळ हवी आहे। आता आपण ह्या डाळमध्ये चिवळची भाजी घालून घेऊया। आमच्याकडे ह्या भाजीला चिवळची भाजी असं म्हणतात, कुठे कुठे हिला चिगडीची भाजी सुद्धा म्हणतात। तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। संपूर्ण भाजी मी या हरभरा डाळमध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला एक वाटण करायचं आहे। लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या। तुम्हाला किती फुनकी किती तिखट प्रमाणात हवे आहे त्यानुसार मिरच्या घ्यायच्या आणि हे तिघी अद्रक, लसूण, हिरवी मिरची याची आपल्याला बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। पेस्ट वाटून झालेली आहे। पेस्ट मी जास्त बारीकही वाटलेली नाही आहे, थोडीशी जाडसरच वाटलेली आहे। आता ही पेस्ट ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ वाटलेली, चिवळीची भाजी आणि ही पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट सोबतच यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार हळद घालायची आणि सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा, मस्त असं संपूर्ण जी डाळ आहे ती भाजीमध्ये चांगली एकत्र करून घ्यायची आहे। हातानेच हे मी एकजीव करून घेते आहे, कारण हातानेच हे चांगलं एकजीव होईल। तुम्हाला जर या फुनक्यांमध्ये चिवळीची भाजी घालायची नसेल तर नुसत्या हरभरा डाळीचे फुनके केले तरी सुद्धा चालतात। बाकी सर्व इन्ग्रेडियंट हेच टाकायचे आहे यामध्ये। बघा, सर्व मिश्रण आता चांगलं एकजीव झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण थोड्या वेळसाठी रेस्टला ठेवून देऊ, तोपर्यंत आपण कढीला फोडणी देऊन घेऊया, म्हणजे कढीची तयारी करून घेऊया। कढीसाठी मी इथं 2 तेजपान, 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी, कढीपत्ता, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडे मेथीचे दाणे घेतलेले आहेत। आता मिक्सरमध्ये आपल्याला काळी मिरी, लवंग, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि आता हे मेथीचे दाणे आणि सोबतच कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे। या सर्व साहित्यांमधून फक्त आपल्याला तेजपान ह्या मिक्सीच्या भांड्यामध्ये नाही वाटायचे। बाकी सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता कढीचा दुसरा टप्पा म्हणजे आवश्यक तेवढं दही घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 2 वाटी बेसन पीठ घालून घेते आहे। मला कढी ही जास्त प्रमाणात करायची आहे, त्यामुळे मी दही ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात मी बेसन सुद्धा घेतलेलं आहे। आता बेसन आपल्याला हे दह्यामध्ये घोटून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस कढीला फोडणी देऊ त्यावेळेस त्यामध्ये गुठळ्या होणार नाही। त्यामुळे हे बेसनाचं मिश्रण मी आधीच तयार करून घेतलेलं आहे। आता संपूर्ण कढीची तयारी झालेली आहे। आता आपण कढीला फोडणी द्यायला घेऊया। फोडणीसाठी ज्या भांड्यामध्ये आपल्याला कढी करायची आहे त्या भांड्यामध्ये तेल घालून तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे। कढी मी ही 8 ते 10 लोकांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी भांड जरा मोठं वापरलेलं आहे। जिरं मोहरी चांगलं फुटलं की त्यानंतर त्यामध्ये तेजपान घालून घ्यायचं आहे आणि तेजपानलाही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तेजपान परतून झालं की त्यानंतर यामध्ये आपण जो मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आहे हा मसाला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याला 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत हा जो मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये आपण ही जी हिरव्या मिरचीचा जो मसाला बनवलेला आहे, जर तुम्हाला तो बनवायचा नसेल, डायरेक्ट तेलामध्ये घालायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ते सर्व साहित्य तेलामध्ये घातले तरी सुद्धा चालतात। परंतु आपण ज्यावेळेस कढी खातो त्यावेळेस ते तोंडामध्ये येतात आणि मग ते चांगले लागत नाही। त्यामुळे अशा प्रकारची पेस्ट वाटून घेतली की कढीलाही याचा फार छान तडका बसतो। म्हणून मी कढी करताना अशा प्रकारे मसाला वाटून घेते। मसाला चांगला परतला गेला की त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचं, हिंग परतवून घ्यायचा आणि जे आपण
दही आणि बेसनाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण फुनके करत असतो त्यावेळेस कढी जी असते ती जरा पातळच असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट कशी ठेवायची त्यानुसार तुम्ही कढी ही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे. पण ज्यावेळेस आपण फुनके करतो त्यावेळेस कढी ही अगदी पातळच ठेवायची, की जेणेकरून आपण त्यासोबत फुनके खातो तर फुनक्यांचा जो थोडासा घट्टपणा आहे तो त्याला येतो, त्यामुळे कढी ही जरा पातळच ठेवायची आहे. पण जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट ठेवली तरी सुद्धा काही हरकत नाही. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि कढीला चांगली उकळी फुटू द्यायची आहे. आता हे सर्व मिश्रण तुम्ही बघू शकता मी चांगले एकजीव करून घेतलेलं आहे. आता मी याला उकळी यायला ठेवते. आता आपल्या कढीला उकळी येते तोपर्यंत आपण फुनके वाफवून घेऊया. मिश्रण हे चांगलं मुरलेलं आहे. बघा अशा प्रकारची जाळी घ्यायची आहे. जाळीला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे, की जेणेकरून फुनके खाली चिटकणार नाहीत. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहे. फुनके करताना लक्षात ठेवायचे आहे की आपल्या हाताची बोटं त्यावर उमटली पाहिजे, म्हणजे त्याचं एक वेगळंच जी टेस्ट आहे ती येते आणि म्हणजे ती दिसायलाही अगदी छान दिसतात. तुम्हाला जर ह्या फुनक्यांना वड्याचा आकार द्यायचा असेल तर तसा वड्याचा आकार दिला तरी सुद्धा चालतो. पण मग फुनके म्हटले की ते अशाच प्रकारचे असतात, त्यामुळे फुनके करताना हे अशाच पद्धतीने केले तर ते योग्यच राहील. फुनके तयार करण्याच्या आधी मी गॅसवर पाणी ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी. आता गॅस जे पाणी आहे ते बरंच तापलेलं आहे, म्हणजे त्यातून वाफ निघत होती. तर त्यानंतर मी यावर जाळी ठेवून घेते आणि परत ह्या जाळीवर पॅक बसेल एवढं मी झाकण ठेवते आहे. बघा मस्त व्यवस्थित झाकण बसवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर हे फुनके जे आहेत ते चेक करून घ्यायचे. मी बरोबर 5 मिनिटांनी चेक केले तर फुनके झालेले होते. 5 मिनिटं पुरेसे असतात फुनके तयार होण्यासाठी. आता हे फुनके चांगले वाफवलेले आहेत. आता याला आपण एका ताटलीमध्ये साईडला काढून घेऊया. बघा अशा प्रकारे मस्त हे फुनके आता मी पहिल्यांदा केलेले आहेत, म्हणजे जाळीमध्ये पहिल्यांदा केले तर हे थोडेफार खाली लागतातच. बघा मस्त असे आपले फुनके तयार झालेले आहेत. असे मस्त गरम गरम फक्त फुनके आणि त्यावर तेल टाकून खायला खूप मजा येते. मस्त असे आता फुनके हे अशाच प्रकारे मी सर्व फुनके हे तयार करून घेतलेले आहेत. हे फुनके तयार होतात तोपर्यंत कढीलाही चांगली उकळी आली. मग त्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा हलवून गॅस बंद करून घ्यायचा. कढी आपली तयार झालेली आहे. अशा प्रकारची मसाला वाटलेली जी कढी आहे ती माझ्या घरातल्यांना सर्वांनाच आवडते, त्यामुळे मला कढी करायची असली की मी अशाच प्रकारची कढी करते. तुम्ही बघू शकता कढीलाही मस्त घट्टपणा आलेला आहे. मस्त असे गरमागरम कढी आणि फुनके हे आपले तयार झालेले आहेत. हे फुनके करत असताना मला एक आयडिया आठवली आणि म्हटलं ती करून बघावं, तर ती सक्सेसफुल पण झाली. त्यामुळे मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत आहे. मी काय केलं, इडलीचं भांडं काढलं आणि त्याला खाली तेल लावून घेतलं आणि जो आपला फुनक्यांचा आकार जो आहे त्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, तर त्या प्रकारे मी फुनके ठेवून घेतले आणि त्याला असं जसं आपण इडलीला वाफवतो त्याचप्रमाणे 10 मिनिटं हे फुनके मी वाफवून घेतले. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे हे फुनके आपले तयार झालेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे जर जाळी नसेल किंवा जाळी असली पण तर किंवा तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे मस्त ट्राय करू शकतात. हे फुनके अगदी मस्त असे झालेले होते, म्हणजे मला कुठलाही फरक असा जाणवला नाही की जाळीमध्ये वाफवलेले फुनके आणि यामध्ये फुनके काही जास्त फरक नव्हता. तर हे खूपच मस्त असे फुनके याच्यामध्ये तयार झालेले होते. जर तुम्ही फुनके तयार करणार असाल तर ही आयडिया नक्की वापरून बघा. चला तर मग आता गरमागरम फुनके आणि कढी सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी ही कढी फुनक्यांची दाखवलेली रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि हो, मी दाखवलेली ही फुनक्यांची आणि कढीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि हो, सोबतच हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले व्यक्ती यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.